नमस्कार मित्रांनो, MK फाइट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज परत तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती जिल्हा पोलीस भरती 2016 मधील 68 महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे बघणार आहे। आणि हो मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका अमरावती जिल्हा पोलीस भरती 2016 ची आहे। तर याचा अर्थ असा नाही की आगामी परीक्षेसाठी महत्त्वाची नाही। आगामी पोलीस भरतीसाठी सर्व प्रकारच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागील झालेल्या सर्व जिल्ह्यातील पोलीस भरतीची प्रश्नपत्रिकेचा ॲनालिसिस करणे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो। त्यामुळे आपण पोलीस भरतीची 2016 ते 2019 पर्यंतच्या सर्व जिल्ह्यातील प्रश्नपत्रिकेमधील काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे बघणार आहेत। त्यामुळे आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून पुढील नवीन व्हिडिओ नवीन माहिती सोबत तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। अमरावती जिल्हा पोलीस भरती 2016 प्रश्न क्रमांक 1, गोवर या रोगासाठी टिंबटिंब विषाणू कारणीभूत असतो। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पॅरामेक्सो। प्रश्न क्रमांक 2, बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये टिंबटिंब येथे झाला। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, लुंबिनी। प्रश्न क्रमांक 3, भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, डॉक्टर राजेंद्र प्रसाद। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या सभासदांची एकूण संख्या किती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, 48। प्रश्न क्रमांक 5, ईस्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, अनिष्ट। प्रश्न क्रमांक 6, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, सरदार वल्लभभाई पटेल। प्रश्न क्रमांक 7, पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, मुर्रा। प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी कोणते नदीतील सर्वात मोठे बेट आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, माजुली। प्रश्न क्रमांक 9, संजय गांधी नॅशनल पार्क टिंबटिंब येथे आहे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, मुंबई। प्रश्न क्रमांक 10, अजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, भीमा। प्रश्न क्रमांक 11, कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, महाबळेश्वर। प्रश्न क्रमांक 12, मणिपूर राज्याची राजधानी टिंबटिंब आहे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, इम्फाळ। प्रश्न क्रमांक 13, पुढचं पाऊल या चित्रपटाचा अभिनेता कोण? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, पु ल देशपांडे। प्रश्न क्रमांक 14, वर्धा आणि वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार टिंबटिंब दिशेस आहे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, दक्षिण। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी टिंबटिंब टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, 56.6%। प्रश्न क्रमांक 16, भात संशोधन केंद्र टिंबटिंब येथे आहे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, कर्जत। प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रात सर्वात प्रथम मुंबई येथे इसवी सन टिंबटिंब मध्ये सुती कापड गिरणी सुरू झाली। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, 1854। प्रश्न क्रमांक 18, औरंगाबाद विभागातील टिंबटिंब हे प्रसिद्ध कापड केंद्र आहे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, नांदेड। प्रश्न क्रमांक 19, हरिहरेश्वराला सुंदर टिंबटिंब आहे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, समुद्र किनारा। प्रश्न क्रमांक 20, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात टिंबटिंब क्रमांक लागतो। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, दुसरा क्रमांक मित्रांनो। प्रश्न क्रमांक 21, बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर पुढीलपैकी कोणते राज्य निर्माण झाले नाही? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, विजयनगर। प्रश्न क्रमांक 22, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, इसवी सन 1674 मध्ये। प्रश्न क्रमांक 23, देवगिरीचे नवीन नाव टिंबटिंब हे आहे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, दौलताबाद। प्रश्न क्रमांक 24,
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1827 रोजी टिंबटिंब येथे झाला, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड पुणे. प्रश्न क्रमांक 25 रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ कर्मवीर भाऊराव पाटील. प्रश्न क्रमांक 26 कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब यशवंतराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 27 राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ टिंबटिंब यांच्याकडून दिली जाते, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड राज्यपाल यांच्याकडून. प्रश्न क्रमांक 28 पुढीलपैकी कोणत्या देशाच्या नागरी सीमेशी भारताची सागरी सीमा संलग्न नाही, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब चीन. प्रश्न क्रमांक 29 कवरती ही कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क लक्षद्वीप. प्रश्न क्रमांक 30 इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब निकोबार. प्रश्न क्रमांक 31 टिंबटिंब हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ कळसुबाई. प्रश्न क्रमांक 32 भारताचा सर्वाधिक भूभाग टिंबटिंबाने व्यापलेला आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क प्राचीन पठार. प्रश्न क्रमांक 33 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील टिंबटिंब क्रमांकाचा मोठा देश आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड 7व्या. प्रश्न क्रमांक 34 भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक टिंबटिंब आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क कन्याकुमारी. प्रश्न क्रमांक 35 पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ यमुना. प्रश्न क्रमांक 36 टिंबटिंब हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ नागपूर. प्रश्न क्रमांक 37 नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश टिंबटिंब म्हणून ओळखले जाते, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड दख्खनचे पठार. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात टिंबटिंब मृदा विकसित झाली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ काळी मृदा. प्रश्न क्रमांक 39 पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला टिंबटिंब म्हणतात, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ अन्नामलाई. प्रश्न क्रमांक 40 पश्चिम घाटात टिंबटिंब हे सर्वाधिक उंचीचे शिखर आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क अण्णाईमुडी. प्रश्न क्रमांक 41 अमरावती जिल्ह्यात एकूण टिंबटिंब तालुके आहेत, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क 14. प्रश्न क्रमांक 42 टिंबटिंब ही म्यानमार देशाची राजधानी आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ यांगून. प्रश्न क्रमांक 43 पिट्स इंडिया ऍक्ट कोणत्या साली मंजूर झाला, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ 1784 साली. प्रश्न क्रमांक 44 पुढीलपैकी कोणते 1857च्या उठावाचे ठिकाण नव्हते, प्रश्न याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड बडोदा. प्रश्न क्रमांक 45 ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क राजाराम मोहन रॉय. प्रश्न क्रमांक 46 सन 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी शाळेची स्थापना कोणी केली, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड सावित्रीबाई फुले व महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 47 बहिष्कृत हितकारिणी संघटनेची स्थापना कोणी केली, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 48 पुढीलपैकी कोण महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब गोपाळकृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 49 जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 1919 साली. प्रश्न क्रमांक 50 मोहन मेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड सर सय्यद अहमद. प्रश्न क्रमांक 51 छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 1942 साली. प्रश्न क्रमांक 52 चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड नेताजी सुभाषचंद्र बोस. प्रश्न क्रमांक 53 एलियड व ओडिसा या महाकाव्यांची रचना टिंबटिंब याने केली, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ होमर. प्रश्न क्रमांक 54 टिंबटिंब याला इतिहासाचा जनक असे म्हटले जाते, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब हिरोडोटस. प्रश्न क्रमांक 55 भव्य स्नानगृहाचे अवशेष टिंबटिंब संस्कृती होय, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क
मोहनजोदडो. प्रश्न क्रमांक 56. हडप्पा संस्कृती ही टिंबटिंब संस्कृती होय, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ नागर. प्रश्न क्रमांक 57. वीरांनी जैन श्रवणासाठी टिंबटिंब हे 5वे व्रतही सांगितले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क अपरिग्रह. प्रश्न क्रमांक 58. सालारगंज म्युझियम कोठे आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब हैदराबाद. सालारजंग म्युझियम हे हैदराबाद येथे स्थित आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 59. हाय अल्टिट्यूड रिसर्च लायब्ररी कोठे आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड गुलमर्ग. प्रश्न क्रमांक 60. या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजविले, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ संत गाडगेबाबा. प्रश्न क्रमांक 64. टिंबटिंब येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्षपद महात्मा गांधी यांनी भूषवले होते, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड बेळगाव. प्रश्न क्रमांक 65. आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड बाबा आमटे. प्रश्न क्रमांक 66. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क सदर्शनाय खलनिग्रहणाय. प्रश्न क्रमांक 67. पुढीलपैकी कोणते स्कॅन्डेनेव्हियन राष्ट्र नाही, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड अल्बानिया. प्रश्न क्रमांक 68. ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग कोणत्या स्थानकादरम्यान आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ मॉस्को व्लादिवोस्टॉक. या पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमाने आपण अमरावती जिल्हा पोलीस भरती 2016 मधील 68 महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे बघितली मित्रांनो. आणि यापुढेही आपण लवकरच 2016 ते 2019 पर्यंतच्या सर्व जिल्ह्यातील प्रश्नपत्रिकेमधील काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे बघणार आहे. त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुन्हा एक नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत स्टे होम स्टे सेफ, घरी राहा, सुरक्षित राहा मित्रांनो. धन्यवाद.